तुम्हाला वाटतं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, पण खरं कारण मात्र वेगळंच आहे. एक मुलगा होता जो प्रत्येक गोष्टीमध्ये मागे राहायचा. बोलायचं असलं तरी थांबायचा, काही करायचं असलं तरीही थांबून जायचा, कारण त्याला प्रत्येक वेळी हेच वाटायचं की तो कॉन्फिडंट नाही, तो रेडी नाही. पण एक दिवस त्याने ठरवलं. मीटिंगमध्ये तो एक लाईन बोलला. थोडा थरथरला, लोकांनीही इतकं लक्ष दिलेलं नाही, पण हो, त्याला एवढं मात्र समजलं की एवढंही कठीण नाही जेवढा तो समजत होता. तेव्हा त्याला समजलं की कॉन्फिडन्स नसण्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे, एक्सपिरियन्स नसण्याचा प्रॉब्लेम होता. जितकं करत राहाल तितका कॉन्फिडन्स वाढेल, तितकाच एक्सपिरियन्स सुद्धा वाढत जाईल आहे. आजपासून एक छोटी स्टेप घ्यायची आहे. आजपासून काय करायचं आहे, ज्याही गोष्टीला तुम्ही आजवर टाळत आलेल्या आहात त्या गोष्टीला आजपासून कंप्लीट करायचं आहे. हो, परफेक्ट नाही जमेल, पण एक्सपिरियन्स होत जा. कारण कॉन्फिडन्स हा वाट बघून येत नाही, तो येतो एक्सपिरियन्स घेऊन. आज तुम्ही कोणता एक्सपिरियन्स घेणार आहात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, लक्षात ठेवा, आजच करा आणि उद्या रिझल्ट बघा. लक्षात ठेवा बॉस, लाईफ इज सो सिम्पल. फक्त विचार चेंज करण्याची गरज आहे. मी आहे विदर्भाचा, अमरावतीचा तुमचा डॉक्टर आशिष. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.